नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि जर तुम्ही या सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज हा चॅनल सबस्क्राइब करा, कारण आपला हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी तुम्ही हा चॅनल पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला लगेच आमचे व्हिडिओ भेटतील। तर आज आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र बघणार आहोत। तर मला या धड्याचं वैशिष्ट्य असं सांगायचं की आपण खास आता शिवपूर्वकालीन महाराष्ट्राबद्दल बघणार आहोत, कारण हा आहे शिवाजी महाराजांच्या आधीचा महाराष्ट्र। तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल किंवा तुम्हाला एक आठवण करून द्यायला आवडेल की इयत्ता 4थीला सुद्धा तुम्ही असंच शिवपूर्वकालीन महाराष्ट्राचा अभ्यास केला होता आणि आजही तुम्ही शिवपूर्वकालीन महाराष्ट्र शिकता। मग फरक काय? त्याच्यामध्ये फरक खास करून असा आहे की तेव्हा शिकलेला महाराष्ट्र हा थोडासा संक्षिप्त स्वरूपात होता, थोडक्यात होता, आणि आता तुम्ही जरा थोडंसं व्यापक स्वरूपात शिकणार आहात, कारण तुम्ही आता इयत्ता 7वीला गेलात। त्यामुळे आता आपण खूप तपशीलवार बारकाईनं आपण अभ्यास करणार आहोत की शिवाजी महाराजांच्या आधीचा महाराष्ट्र नेमका कसा होता, काय होता, कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या, त्या आपण एक मुद्देसूद बघूयात। 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता। मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता। दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते। कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या। याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता। त्यांच्यात व्यापार वाढीसाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती। असं का झालं होतं माहिती का? कारण हे सगळे जे इंग्रज, फ्रेंच, डच ही सगळी जी लोक आली होती ना, ती सागरी मार्गातून आली होती। तर आणि अगदी आफ्रिकेतून आलेली सिद्धी सुद्धा असतील तरी, आणि हे सागरी मार्गातून कसे आले आणि आपल्याकडे त्यांनी काय ठरवलं, व्यापार करायचा या हेतूने ते आले। मग व्यापार करायचं त्यांनी काय केलं, आपल्या जे समुद्र किनारपट्ट्या होत्या किंवा जे व्यापाराचे प्रदेश होते त्यांची चढाओढ लागली की आम्ही व्यापार करणार, मग आमचा व्यापार कसा। मग ह्या सगळ्यामध्ये त्यांच्यात काय आलं, प्रत्येकाला बाजारपेठा काबीज करायच्या होत्या आणि त्यामुळे त्यातूनच त्यांच्यामध्ये चढाओढ लागली की कोण पुढे मोठं होणार, कोण पटकन काबीज करणार। पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते, तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात चंचू प्रवेश केला होता। चंचू प्रवेश म्हणजे काय? चंचू प्रवेश म्हणजे अगदी चंचू पात्र म्हणजे चमचा असतो ना छोटासा, जो आपण पूजेत वगैरे वापरतो, इतका छोटा। म्हणजे त्यांचं जे इंग्रज, डच, फ्रेंच कंपन्यांच्या माध्यमातून कसं केलं होतं की वखारी टाकलं होतं त्यांनी, आम्हाला व्यापार करायचा, अगदी थोडक्यात प्रवेश केला होता आपल्या भारतामध्ये, खूप थोडा प्रवेश होता त्यांचा। या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत, म्हणजे कसं त्यांना माहिती होतं व्यापार तर करायचा आहे, भांडू पण नाही शकत जास्त, मग स्वतःला सुरक्षित ठेवायचे, पण त्यांची चढाओढ पण चालायची। तसेच जमेल तेवढी वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या। या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती। युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर म्हणत। आता शिरस्त्राण म्हणजे काय? डोक्यावर जी टोपी घालायची त्याला शिरस्त्राण असं म्हणतात, आणि त्यांच्या डोक्यात टोप्या असायच्या त्यामुळे त्यांना टोपकर असं म्हणत। शिवपूर्व काळातील लोकवस्ती प्रज्ञा। शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव म्हणजेच मौजा, कसबा आणि परगणा
या भौगोलिक स्थानांची ओळख होणं आवश्यक आहे. म्हणजेच काय की ज्या ठिकाणी लोक राहायची ती गावं, कसबा किंवा परगणा ही नावं आहेत त्या ठिकाणांची, तर ही नेमकं गाव कशाला म्हणायचं, नेमका कसबा कशाला म्हणायचा, नेमका परगणा काय असतो, हे आपल्याला सगळं समजून घेणं फार गरजेचं आहे. सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत असत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत. आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांची क्रमशः संक्षिप्त ओळख करून घेऊ. संक्षिप्त म्हणजे थोडक्यात. आता गाव किंवा मौजा. बहुतेक लोक गावामध्येच राहत गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तंडापखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असतात. आता तंटाबखेडा म्हणजे काय की जेव्हा भांडणं होणं, तर तंटाबखेडा म्हणतात. सो जेव्हा भांडणं होतात, वादावाद होते, मारामारी होते, त्यावेळेस गावामध्ये जर असं काही भांडण मारामारी झालं त्याला तंटाबखेडा. तेव्हा कोण करतं? पाटील शांतता निर्माण करायचं काम करत असत. त्यांच्या कामात कुलकर्णी मदत करत असत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणं हे काम कुलकर्णी करत असत. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसाय संबंधीचे हक्क वंश परंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे आणि त्यास बलुत असं म्हणत. येते का लक्षात? म्हणजे तेव्हा काही पैसे दिले जात नव्हते, तर ज्या कारागिरांकडनं जी सेवा घ्यायची लोक, शेतकरी घ्यायचे किंवा लोक घ्यायचे, त्यांना काय दिलं जायचं? धान्य दिलं जायचं. त्यालाच बलुत असं म्हटलं जातं. आता इथे कसबा. कसबा म्हणजे काय? कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीच असे. येथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागिरी असत. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ बसवण्याचे काम शेटे महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवायचे काम महाजन पाहत असे. आता माहित आहे का तुम्हाला? आपण एकदा काय माहिती आहे का बघून घेऊया. आता वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ बसवली गेली. तिला जिजापूर असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालाजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ आहे. आता आपण जाणून घेऊया. दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरता बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जातो. मूळ गाव बुद्रुक आणि नवीन गाव खुर्द. उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द. येते लक्षात? ही दोन्ही कशी खेडी आहेत स्वतंत्र दाखवण्यासाठी वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द असं लिहितात. आता परगणा. परगणा म्हणजे काय? अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यात 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता, त्यात 40 गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. गाव पातळीवर जे काम पाटील करत असत तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असे ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनाधिकारी, रयत आणि सरकार यांच्यामधील काय होते? दुवा होते. परगण्यातील गावांवरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणजे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत असे. म्हणणं मांडायचं असतं ना सरकारकडे, ते काम कोण करायचं? वतनदार करत असे. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब करावा. अशा वेळी प्रजा त्रासली जायची, म्हणजे प्रजेला खूप त्रास व्हायचा या सगळ्या गोष्टींचा. आता हे माहितीये का तुम्हाला? वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची
सारा मुक्त जमीन अशा अर्थी वापरला जातो, म्हणजे ज्याच्यावरती सारा आकारला जातो. आणि अशा प्रकारे पूर्वी वतन द्यायची पद्धत होती आणि हा शब्द अरेबिक शब्द आहे. दुष्काळाचे संकट. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होईल. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. लोकांना गावात राहणं कठीण होईल. लोक गाव सोडत लोकांवर परागंदा होण्याची वेळ येईल. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटेल. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कुणी नव्हता असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली, गुरेढोरे मेली, शेती व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपुष्टात आले, आर्थिक व्यवहार खुंटले, लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोक जीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते. आता बघूयात पुढे वारकरी पंथाचे कार्य. महाराष्ट्र म्हटला की वारकरी पंथ आलाच. तर या वारकरी पंथांचं कार्य काय ते बघूयात. अंधश्रद्धा व कर्मकांड याचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हालाकीची होती. अशा परिस्थितीमध्ये समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथांनी केले. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळी संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यांच्यासारख्या स्त्रियाही होत्या. आणि या संत चळवळींचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्ती सागरात न्हाऊन निघत तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजन म्हणजेच काला या माध्यमातून समतेचा प्रसार होईल. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जातीतील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाब पर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पद शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरणात येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश आहे. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला आहे.
त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काही चोरापासूनही झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारलं. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केली आहे. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे त्यांच्या शिकवणीचे सार सांगते. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचे अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोद्धपणाने तोंड दिलं. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिवरकर, महादजी पंत कुलकर्णी ही त्यातली काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले ही त्यांची महत्वाची कामगिरी होय. संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्यांची पर्वा न करता कसे जगावे याच्याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेऊन भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत असत. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षण सांगितले आहे. शास्त्रीय पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्याच्या भाषेत आणले आणि दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्मे सोडली नाही. त्यांनी आपल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे असे संत सावता महाराज म्हणाले. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. आता चला आणि चर्चा करूया. पंढरपूरच्या वारीविषयी अधिक माहिती मिळवून पुढील मुद्द्यांविषयी चर्चा करा. एक म्हणजे वारकरी वारीला कोणत्या महिन्यात जातात आणि वारीचे नियोजन कसे असते याची माहिती तुम्ही घ्यायची आहे. तर आता बघा रामदास स्वामींविषयी बघूया. रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे. त्यांनी बलोपासनाचे महत्त्व स्पष्ट केले. बलोपासना म्हणजे काय? बल उपासना म्हणजेच आपण शरीर सुदृढ करणे, आरोग्य चांगलं ठेवणं, व्यायाम करणं या सगळ्या गोष्टी बलोपासनेमध्ये येतात. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला.
आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रभागी होते. तर अशा प्रकारे आपला हा धडा पूर्ण झालेला आहे, जो आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. याच्यामध्ये आपण महाराष्ट्राची, शिवाजी महाराजांच्या आधीची काय स्थिती होती, संतांचं योगदान कसं होतं त्या काळामधलं, याचा सर्वांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला नक्की हा धडा आवडला असणार आहे. आपल्याला आपल्या इतिहासातली मुळं काय आहेत, नेमका आपला इतिहास कसा होता शिवाजी महाराजांच्या आईचा, ते आपल्याला या निमित्ताने कळतंय. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवरती. तर मग आता छान अभ्यास करा. मी तुम्हाला या धड्याचा स्वाध्याय सोडून देणार आहे, फक्त तो दुसरा व्हिडिओ तयार करणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ तयार होईपर्यंत तुम्ही अभ्यास करा, या धड्याचा चांगला वाचून काढा, म्हणजे तुम्हाला प्रश्न उत्तरे छान समजतील आणि नीट लक्षात राहतील. तर भेटूया आपण आपल्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट तुम्हाला अभ्यासाला.